प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुनावणी। 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अजूनही प्रलंबित। सुप्रीम कोर्टात निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का हे पाहणं महत्त्वाचं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये राज्यामधील उद्योग वाढीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा। औद्योगिक विस्ताराच्या अनुषंगाने भारतीय उद्योग महासंघाची बैठक होतीये। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रायगडचा दौरा। 16,32,00,000च्या विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन। पश्चिम आशियातील तणाव जैसे थे, वर्क फ्रॉम होम पद्धत स्वीकारा। तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींचं देशवासियांना आवाहन। पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा, इंधनाचे दर वाढल्यानं पंतप्रधानांचं आवाहन। तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचा वापरही मर्यादित करण्याचं मोदींचं आवाहन। एक वर्ष सोनं खरेदी करू नका, परकीय चलन वाचवण्यावर आपल्याला भर द्यायचा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला आवाहन। मोदींचे हे उपदेश म्हणजे सरकारच्या अपयशाचे पुरावे। मोदींनी जनतेकडून बलिदान मागितलं। राहुल गांधींची टीका। देशासमोर एकच संकट ज्याचं नाव भाजपा। अखिलेश यादवांचंही टीकास्त्र। अशोक कराडचा ताबा आता ईडी घेणार। ईडीकडून कोर्टामध्ये अर्ज दाखल। न्यायालयानं ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती। एसआयटीकडून रुपाली चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार। कराडच्या फार्म हाऊसवर किती वेळा गेल्या, कोणत्या पूजा केल्या असे सवाल। तर कराडच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबतही चाकणकरांना केले सवाल। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर केलं जाणार। मोबाईलमधील फॉरेन्सिक रिपोर्ट करणार सादर। तर आरोपी अश्विन चेनानीसह 4 आरोपींच्या जामिनावरही सुनावणी। राज्यामध्ये आज सगळीकडे पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस। उन्हाचे चटके बसत असताना पावसाच्या धारा बरसणार। अमरावतीमध्ये हुंड्यासाठी गर्भवती महिलेचा गर्भपात। सासरच्या अमानुष मारहाणीमध्ये आईनं बाळ गमावलं। पती, नणंद आणि सासू विरोधात गुन्हा दाखल। कोल्हापूरमधील पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात। पंचगंगेत मैलोनमैल जलपर्णींचं साम्राज्य। प्रदूषण नियंत्रण मंडळाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष। आत्महत्यांच्या यादींमध्ये मुंबई देशामध्ये तिसरी। विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांचं प्रमाण 71%हून अधिक। कौटुंबिक ताण, बेरोजगारीमुळे आत्महत्यांमध्ये वाढ। आसाममध्ये भाजपाची एकहाती सत्ता। पुन्हा हिमंता बिस्वा शर्मा यांचाच झंझावात। उद्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ। काठमांडूमध्ये विमानाच्या लँडिंगच्या वेळी टायरला आग। टर्किश एअरलाइन्सच्या विमानाला टायरला आग। आगीवर नियंत्रण। सगळे प्रवासी आणि क्रू मेंबर्सही सुखरूप। आगीचं कारण अस्पष्ट। एमव्ही होंडियस क्रूजला हंता व्हायरसचा विळखा। जहाजावरील 2 भारतीयांना नेदरलँड्सला केलं क्वारंटाईन। आणि प्लेऑफच्या शर्यतीमधून मुंबई इंडियन्स आउट। 2 गडी राखून आरसीबीनं मुंबईला दाखवला बाहेरचा रस्ता। कुणालचं अर्धशतक आणि भुवनेश्वरच्या 4 विकेट्स ठरल्या निर्णायक।